माळावरती दोन झाडं उभी मला दिसली. एक होतं दिमाखात, दुसरं होतं खिन्न. एक होतं हिरवगार, दुसऱ्यात नव्हतं जिवंतपणाचं चिन्ह. एक होतं खुललेलं, हिरव्या पानाने फुललेलं. दुसरं होतं सुकलेलं, त्यातून प्राण कोणीतरी फुकलेलं. काय झालं होतं नेमकं? एवढा फरक का? एकाच्या नशिबी स्वर्ग आणि दुसऱ्याच्या नशिबी नरक का? खूप विचार केला, काहीच कळेना. नजरेसमोरून माझ्या प्रश्न काही ढळेना. बहरलेले झाड मला हसत हसत बोललं, माझ्याकडे जिद्द होती, मी आशा नाही सोडली. पाण्यासाठी मुळाची फौज मी जमिनीखाली सोडली. दुसरा कोणी पाणी घालेल म्हणून वाट का पाहायची? आपलीच मुळे थोडी आपण जमिनीखाली घालायची. इथून तिथून मग मिळत जाते ओल. जगायला ती पुरेशी असते, मग जात नाही आयुष्याचा तोल. मग जात नाही आयुष्याचा तोल. सुकलेल्या झाडाला ही गोष्ट पटली. त्यानंही त्याची मुळे खोल आत घातली आणि थोड्या कालावधीत त्यालाही पालवी फुटली. जेवढं आपण खोल जाऊ तेवढं आपण उंच जाऊ, हे आपल्या सुद्धा आयुष्यात आपण शिकलं पाहिजे आणि जगणं समृद्ध करून या दुनियेत टिकलं पाहिजे.